श्री स्वामी समर्थ मित्रांनो. तर मी आज आलेलो होतो वाघोलीमधल्या बाईप रोडला, पुण्यामधल्या. तर इथं एक छोटंसं स्वामींचं मंदिर झालेलं आहे, जे की खूप सुंदर दिसतं. आणि तुम्ही बघू शकता, इथं आल्यावरती एकदम असं फ्रेश वाटतं. संध्याकाळच्या वेळेस तर इकडं फार गर्दी असते, असं मंदिरामध्ये पण. आणि याच्या समोर पण एक जागा आहे बसायसाठी, तिथं पण खूप सारे लोक बसतात. आणि हे जे मंदिर आहे ना, त्याच्या मागं एक तलाव पण आहे, त्याच्यामध्ये कमळ वगैरे पण खूप सारे भारी भारी आहेत. आता मी व्हिडिओमध्ये दाखवले असते, पण ते रात्रीच्या वेळेस ते दिसले नसते एवढे. आणि इथलं बघायला गेलं तर खरंच खूप भारी आहे मंदिर, आणि मूर्ती पण खूप सुंदर आहे. तुम्ही बघू शकता स्वामींची मूर्ती, एकदम असं मस्त. आणि हे मंदिर म्हणजे आता हल्लीच झालेलं आहे आपल्या बाईप रोडला, वाघोलीमध्ये. आणि याचे बघा, हे बघा, हे लोकेशन आहे आजूबाजूची. इथं सगळे बिल्डिंग्स वगैरे ते. आणि साई संस्कृती सोसायटी इकडे एक, ठीक आहे. आणि हे आपलं मेडिकल वगैरे आहे इकडं, बाईप रोड हा आपला. आणि मी जे म्हणत होतो ना, कमळ वगैरे आणि तलाव येतो ह्या मंदिराच्या मागच्या साईडला. स्वामींचं दर्शन केलं, त्याच्यानंतर मग एक काम पण होतं इकडं माझ्या आईचं. मग माझ्या आईला इकडे घेऊन आलो मी. आणि मग इकडे एक कुत्रा दिसला मला, एकदम असं त्याला शिट्टी वाजवली का तो असं मस्त मान हलवत होतं मस्त. आणि त्याला म्हटलं चला थोडा एखादं बिस्किटचं पॅकेट वगैरे खाऊ घालावं म्हटलं. मग आजूबाजू बघत होतो, म्हटलं कुठं दुकान दिसतं आहे का, तर काय दिसत नव्हतं. मग ते शेवटी मी एक शेजारी थोडं गेलो, म्हणजे त्या बिल्डिंगच्या बाजूलाच एक दुकान होतं. मग तिथून एक बिस्किटचा पुडा आणला आणि त्याला खाऊ घातला. मला म्हटलं हा एक बिस्किटचा पुडा पण खाणार नाही, पण याने पूर्ण बिस्किटचा पुडा संपवला होता एक, ठीक आहे. मग मला म्हटलं याला अजून भूक असेल, मग मी नंतर अजून 2 बिस्किटचे पुडे घेऊन आलो. आणि मग ते 2 बिस्किटचे पुडे आणले. त्याच्यानंतर मग याला म्हणजे ह्या कुत्र्याला खाताना बघितल्यानंतर अजून एक कुत्रा आला. मग ते 2 बिस्किटचे पुडे त्या दोघं कुत्र्यांना खाऊ घालून दिले. तर बस मग काय, असं कोणाला पण म्हणजे प्राण्यांना काही खाऊ घातलं ना, ते जी फिलिंग येते ना, म्हणजे ती तुम्ही स्वतः एक्सपिरियन्स करून बघा एकदा. आणि मला वाटतं आपण जे असं पैसे वगैरे कमवतो, त्याच्यामधून आपण थोडंफार तरी ह्या प्राण्यांना खायला द्यायला पाहिजे. कारण की आपण पैसे कमवून खाऊ शकतो, पण हे लोकांना म्हणजे असं पैसे कमवून वगैरे नाही खाऊ शकत ना. तर मला वाटतं तुम्ही आपल्या प्राण्यांवरती दया करायला पाहिजे आणि त्यांना खायला पण द्यायला पाहिजे, जेवढं तुमच्याकडून होऊ शकतं. असं नाही म्हणत की खूपच जास्त काही द्या आणि रोजच द्या. तुमच्याकडून होईल तेवढं तरी तुम्ही प्राण्यांना काहीतरी खायला द्यायला पाहिजे, असं मला वाटतं. ह्यावरती तुमचं काय मत आहे, तुम्ही कमेंट करून नक्की मला सांगा. आणि तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हर हर महादेव.